वडिलांच्या कर्तृत्वाला आणि कीर्ती सांगण्याला भारतीय संस्कृती कमी पडते. आपली कुटुंब व्यवस्था मातृसत्ताक आहे. आमच्याकडेही मातृकेंद्रित कुटुंब आहे. यातील श्री विश्वनाथ वामन बिटकर यांनी पालगड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे आयुष्य व्यतीत केले. हे निसर्गरम्य गाव असले तरी पाणी, वीज, टीव्ही, फोन काही सुविधा नसणारा एक काळ या गावात होता. पप्पा या खडतर काळाचे प्रतिनिधी. पालगडमधील सर्वजण त्यांना भाऊ बिटकर म्हणतात. घरात आम्ही पप्पा म्हणतो तर आईकडचे नाना म्हणून संबोधत असत. त्यांचा जन्म पालगडचा. बिटकर म्हणजे खरे तर बिडकर. या आडनावाची ही मंडळी किमान 6 पिढ्या पालगडमध्ये राहत आहेत. पूर्वापार जमीन बाळगणारे शेतकरी कुटुंब आहे हे. पूर्वी शेती खूप हलाखीची होती. त्यामुळे पप्पांचे बालपण हलाखीत गेले. लहानपणी त्यांनी गुरे राखली. लहानपणीच मातृछत्र हरपले. ते मुंबईला कामानिमित्त गेले आणि हळूहळू आपल्या भावंडांना मुंबईची प्रगतीची वाट दाखवली. स्वतः मात्र मुंबईचा मोह त्यागून गावच्या ओढीने पालगडला परतले आणि हे घर, पिढीजात जमीन सांभाळण्याचे असीधारा व्रत सांभाळले. वामन बिटकर म्हणजेच बाबा, रघुनाथ काका, विनायक काका यांनी घरात महिला व्यक्ती नसतानाही संसार केला. स्वतःच्या उपजीविकेसाठी भिक्षुकी, पूजा अर्चा करून त्यांनी हे घरदार, शेतजमीन, वाडा, गुरे सांभाळली. एक एक करून त्यांचे काका, वडील गेल्यावर एकट्याने हा पसारा सांभाळला. भाऊंचे लग्न विजया देशपांडे यांच्याशी झाले. लग्नानंतर विश्वनाथची पत्नी म्हणून वसुधा असे त्यांनी नाव बदलले. वसुधा बिटकर यांनी भाऊ बिटकर यांना खंबीर साथ दिली. भाऊंना वाचन, अध्यात्म, ज्योतिष कार्य, नाट्यसंगीत, हार्मोनियम वादन याची आवड. सर्वांशी अखंड संवाद साधण्याची आवड. चांदोबातील गोष्टींपासून गामा पहिलवान, बालगंधर्व, आचार्य अत्रे यांचे मुंबईतले किस्से सांगावेत तर भाऊंनीच. परिस्थितीनुसार एक कडवटपणा त्यांच्या स्वभावात आलेला. पण क्षणभर आपण त्या कडवटपणाकडे दुर्लक्ष केले की भाऊंच्या गप्पांच्या मैफिलीत आपण हरवून जातो. जोडीला चहा असला की मग विचारू नका. जुन्या कोकणी रेसिपीतील बारकावे ते सहज सांगत. अतिशय काटक प्रकृती असलेले भाऊ भिक्षुकीसाठी पंचक्रोशीत मैलोन गणती पायी फिरले. खेड्यापाड्यातून लोक त्यांना पूजा, लग्न कार्यांसाठी भटजी म्हणून बोलवायला येत असत. त्या काळात रात्री उशिरापर्यंत सत्यनारायण पूजा चालत. अतिशय तुटपुंजी मिळकत असतानाही त्यांनी गावकऱ्यांना नाराज केले नाही. कोणाचे वासरू हरवले, कोणाची वस्तू सापडत नसेल, कौटुंबिक प्रश्न असतील तर हरवलेल्या दिशा ते पंचांग बघून सांगत, मुहूर्त काढून देत. अशा तऱ्हेने भाऊ हे बेलवाडीतील आधाराचे ठिकाण होते. वाड्याशी म्हणजे घरापासून 3 किलोमीटर लांब असलेल्या पिढीजात मालकीच्या डोंगराळ जमिनीत रोज 2दा जाताना त्यांची पावले दमली नाहीत. एक अतिशय खडतर आयुष्य ते जगले. गुरं वगैरे आता राहायची, चारा भरपूर आहे. हां तिकडून सोडली की अशी येऊन
3 तासांनी परत जाणार तिकडे असं. कुटुंबियांचा अल्प सहवास त्यांना लाभला आणि कुटुंबियांनाही त्यांचा अल्प सहवास लाभला. जगाची फार कमी साथ त्यांना मिळाली. अनेक ऑपरेशन्सनी ते शेवटी खचून गेले. तरी त्यांचा भरदार आवाज, दरारा आणि आश्वासक वावर होत होता. जर आपण चमत्कार करू शकलो, कोणाच्या दुसऱ्याच्यात परिवर्तन करू शकलो तर, म्हणजे रामदास, तुकाराम वगैरे ते मोठमोठा संत किंवा हे होऊन गेले गजानन महाराज, ते त्यांच्या ह्याच्यात चमत्कार जे होत होते की यांच्या ह्याच्यामध्ये जे अज्ञान आहे, अंधार आहे, ते दूर व्हावं यासाठी. शेवटी प्रत्येकाशी फोन करून ख्याली खुशाली विचारण्याचा छंद त्यांना लागला होता. 25 जानेवारी 2017 रोजी पहाटे हे सारे संघर्ष, सारे संवाद संपले आणि पप्पांनी या जगाचा निरोप घेतला. भाऊ गेलेत यावर अजून विश्वास बसत नाही. कोणत्या तरी दारातून ते येतील आणि चहा मागतील, जेवणाचे ताट घेतील आणि परत 5 मिनिटात गायब होतील असे वाटत राहते. त्यांनी मळवलेल्या पायवाटांनी आता चालायचे आहे. हे घरदार, ही शेतीवाडी पुढे न्यायची आहे. रंगभूमीवरील त्यांना आवडणारी नाट्यपदे आठवायची आहेत. त्यांच्या पहाडी आवाजातील आरती, मंत्रोच्चारांचे सूर आठवायचे आहेत. आपले हात जोडलेले आहेत त्यांच्या तसबिरीशी आणि त्यांचा आशीर्वादाचा हात उंचावलेला आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी.